शारदीय नवरात्र सुरू झालेली आहे। 9 दिवसाचं व्रत केलं जातं। तर आज मी स्पेशल उपवासाचा पदार्थ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। 1 वाटी भगर भिजवून ठेवलेली आहे। सकाळी तुम्ही ही भगर पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यातलं थोडंसं पाणी कमी केलेलं आहे। आता इथे घेतलेला आहे साबुदाणा। भगर 1 वाटी आणि 1 वाटी साबुदाणा। आता यात घालून घ्यायचे आपल्याला साबुदाणा। इथे घालून घेते सॅमो राईस। जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो तसंच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं वाटून घेतलेले। आता यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी दही। फ्रेश दही आहे। पुन्हा एकदा थोडंसं वाटून घ्यायचं आहे। दही घातल्यानंतर मी असं छान वाटण करून घेतलेलं आहे। एकदम स्मूथ बॅटर तयार केलेलं आहे। बॅटर ट्रान्सफर करून घेते। अर्धा चमचा जिरे, अर्धा इंच अद्रक, थोडा कढीपत्ता, 3 मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। इथे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे। असं हे बॅटर 5 ते 10 मिनिटं छान फेटून घ्यायचं। म्हणजे फेटल्यानंतर ते फ्लफी होतं। हे बॅटर फेटून घेऊ तेवढं भजी हलके होतात। भजी बनवण्यासाठी बॅटर छान झालेलं आहे। कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे मी। अशाच हलका सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। दिसायलाही सुंदर आणि चवीला अप्रतिम झाले। ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।